यशस्वी आयोजनाचा शेवटचा अंतिम अखेर निर्वाणीचा फायनल सामना. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ. पुन्हा एकदा आपण पाहताय की मुकेशनं सुरुवात चांगली करून दिली आहे. मुकेश हा पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर किंबहुना पॉझिटिव्ह इंटेंट घेऊन मैदानामध्ये खेळ करणारा खेळाडू, ज्याचा पहिला बॉल जर का आपण पाहिला तर पहिला बॉल एकदा मिळाले सुरुवात झाली. मगाशी यशनं उल्लेख केला की बंटी दादा आणि बंटी दादांनी पुन्हा एकदा आम्हाला खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे पाहून किंबहुना त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम मैदानामध्ये उतरली आणि आज एक ट्रॉफी घेऊन मात्र नक्कीच सीवूड्समध्ये ते जाणार आहेत. हा वाईट बॉल आहे, +1 धावा मिळतील 2. आणि एक खेळाडू आपल्याकडे असायला हवा अमरदादा की ज्याच्याकडे क्रिकेटचा चांगला एक्सपिरियन्स आहे, जो नेहमी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप देणं, खेळाडूंना तेच हवं असतं. निश्चित चांगला उल्लेख केला नितेश. कुठेतरी पाठबळ असणं गरजेचं आहे आणि तेच पाठबळ कुठेतरी आपल्याला 48च्या टीमच्या मागे बंटीच्या रूपाने बघायला मिळतं आहे. कुठेतरी आता मात्र एक ऑफ साईडला चेंडू डिलिव्हर केला आहे. तर मागील चेंडूवरती सिंगल आली आहे. कुठेतरी आता डावखुऱ्याचा जो फलंदाज स्ट्राईकला आला. नेक्स्ट बॉल आता मात्र कुठेतरी एक खोलवर टप्प्याचा चेंडू डिलिव्हर केलाय आणि खोलवर टप्प्याला मात्र कुठेतरी संयमाने खेळत असताना लेग बॅचच्या रूपाने एक धाव बघायला मिळते. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळते. स्कोर झालाय 5 वरती जाऊन पोहोचलाय. अंतिमची भैरवी, शेवटची फायनलची मॅच आपण अनुभवतोय. युवा चषकाचा हा थरार आणि 2 रात्रीमध्ये चाललेला प्रवासात आता कुठेतरी शेवटच्या सामन्यापर्यंत ही स्पर्धा येऊन ठेपली आहे आणि शेवटच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना हे 2 संघ आपल्याला बघायला मिळतात. एक ग्रामीण गटातून कुठेतरी कलंबोली संघ इन ॲक्शनमध्ये फलंदाजी करत असताना बघायला मिळतोय. त्यांच्या अगेन्स्टमध्ये सेक्टर वाईज गटामधून आलेला हा संघ, सेक्टर 48 वरून आलेला हा संघ कुठेतरी फायनलमध्ये 2 हात करतात बघा. 3 षटकांची ही लढत बघूया. एका इनिंगमध्ये 3, दुसऱ्या इनिंगमध्ये 3, अशा 6 षटकांमध्ये कुठलाच संघ ह्या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरेल नितेश? नक्कीच. आणि नेक्स्ट बॉल मध्ये आता मात्र कुठेतरी एक धाव बघायला मिळते. डिक्लेअर आहे. चला, स्ट्राईक वरती तोच फलंदाज आहे. इट्स अ डिक्लेअर रन. कुठेतरी उजव्या हाताचा फलंदाज पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईक वरती बघायला मिळेल. मुकेश याच्याकडे असलेली धारदार गोलंदाजी बघायला मिळते. कुठेतरी त्याच्याकडे असलेला क्लास, त्याच्याकडे असलेला दर्जा, त्याच्याकडे असलेला मॅचचं टेम्परमेंट पुन्हा एकदा सिद्ध करत असताना बघायला मिळत आहे. आणि हा चेंडू आता मात्र जस्ट डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इट्स अ डायरेक्ट हिट. आणि घडलाय काय मैदानात, आता क्षेत्ररक्षण झाला युगच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट देखील केलं गेलाय. मात्र ऑनफिल्ड पंचाने कुठेतरी सावध पवित्रा घेतलाय आणि सावध पवित्रा घेत असताना कुठेतरी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असलेल्या पंचांवरती ती जिम्मेदारी दिली आणि पुन्हा एकदा टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे आपल्याला इन ॲक्शन मध्ये बघायला मिळेल. आपली घरची वाहिनी, प्रेक्षक वाहिनी सज्ज होताना बघायला मिळेल. कुठेतरी त्यांचा दुजोरा बघूया काय येतोय, काय निर्णय असेल, महत्वपूर्ण निर्णय असेल. कारण डायरेक्ट हिट केलं गेला एक दर्जेदार फलंदाज आणि त्याला आणि ह्या 5 धावा मिळतील. इट्स नॉट आउट इज द कॉल. पंजा मिळालाय. कुठेतरी 5 धावांचा दुजोरा मिळतोय. कुठेतरी नशीब बळवंत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 वरती, 10 रन्स, 11 वरती, सॉरी 11 रन्स. नेक्स्ट बॉल, मुकेश ऑन बॉलिंग ट्रॅक. आणि हा चेंडू आता मात्र किरणकडे मात्र चेंडू विसावतोय. हा येतो डॉट बॉल. पहिल्या षटकाची मित्रांनो सांगता झाले, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळकावरती बघतो आपण 11, बीरबाद 11. कुठेतरी दर्जेदार सुरुवात झाली आहे. कुठेतरी नशीब बळवंत आहे हे म्हणणं देखील अवघड ठरणार नाहीये. कारण डायरेक्ट हिट झाला होता, मात्र फलंदाज विकेटवरती उपस्थित राहिला क्रीजमध्ये आणि फलस्वरूप बायच्या स्वरूप 4 धावा, महत्वपूर्ण धावा मिळाल्या. त्या कुठेतरी त्या धावा फलंदाजाच्या खात्यात जातील नितेश, पण आपण असं बोलूया ते नशीब बळवंत आहेत त्या संघाचे म्हणून कुठेतरी 4 धावा वाढीव मिळाल्या. ज्या धावसंख्या आपण 10-7 बघितल्या असेल तिथे 11 बघतोय. नाही नक्कीच. आणि धावा कशाही येऊ द्या, धावा येणं फार गरजेचं आहे. आणि फायनलचा सामना आहे ज्यामुळे एकेरी दुहेरी धावसंख्येसोबत जर का अशा धावा आल्या तर नक्कीच याच धावा चेस करत असताना याच बॅटिंग टीमला सेक्टर 48 या टीमला मात्र नक्कीच थोडं त्रास सुद्धा देतील.
बॉलिंग ट्रॅकवर साहिल आलेत. हा बॉल पुन्हा एकदा एज लागला, मागे गेलाय. साहिलची गोलंदाजी अमरदादा या मॅचमध्ये आज आजच्या स्पर्धेमध्ये व्याख्यान जोग राहिले आहे. साहिलचं कंट्रोल इस्पेशली आपण अंडरम क्रिकेटमध्ये व्हाईट बॉल नो बॉल फार पाहत असतो, परंतु साहिलनं अतिरिक्त धावांवर फार चांगलं नियंत्रण, म्हणजे ही जी गोलंदाजी आहे डिसिप्लिन बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. ॲक्युरेसी आणि आपण कंट्रोल या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. म्हणजेच या गोलंदाजीनं आत्तापर्यंत मी म्हणेन इथे हा व्हाईट बॉल जरूर आहे, परंतु जास्तीच्या धावा मात्र त्याने खर्च केलेला नाही आहे. डबल डिजिटमध्ये आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये त्यानं धावा खर्च केलेला नाही, त्यामुळे कदाचित विजयाच्या वाटचालीमध्ये हे षटक फार महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच नितेश, त्याचं कारण देखील आहे. सातत्याने घरेलू क्रिकेटमध्ये यांचं चांगलं प्रदर्शन बघायला मिळतं आणि हे अजून एक दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. किरण पाळसकर इज अन ॲक्शन बघायला मिळालं. त्याच्याकडचा असलेला क्लास, त्याच्याकडचा असलेला फ्लेक्झिबिलिटी, त्याच्याकडचा असलेला फिटनेस पुन्हा एकदा त्याने स्वतःला सिद्ध केलाय. नाही, नक्कीच अमरदादा, स्वयं पर भरोसा रखिए, पत्थर क्या पहाड़ भी टूटेंगे. खरं तर ह्या संपूर्ण टीममध्ये एका बाजूला आपण श्रीकांतला पाहताय जो वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर आहे, एका बाजूला आपण श्रेयसला पाहताय, त्याच्यासमोर किरणची फिल्डिंग आहे, यश विषय एका बाजूला आहे, मुकेश आहे. म्हणजे ह्या टीममध्ये जवळजवळ 10 पैकी 6 खेळाडू हे वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच. आणि हा चेंडू आता मात्र सकल आउट, कुठेतरी दडपणाला बळी मिळालाय. कुठेतरीची धावसंख्या रोडावली, मंदावली आणि फलस्वरूप फटका खेळत असताना कुठेतरी फलंदाजाने मात्र एक आगळा वेगळा फटका ट्राय केला. ही लूज द कंट्रोल ऑफ ऑन दॅट शॉट आणि मीनवाईल सर्कल आउटच्या रूपाने फलंदाज बाद झाला. इट्स अ फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन. धावसंख्या धावपळवरती आपण बघतोय 13 धावांवरती मात्र पहिला फलंदाज बाद झालाय. चौदा झालेत 3 चेंडू झाले. 3 चेंडू झालेत. नेक्स्ट बॉल आता मात्र चकवला कर्णधाराने आल्या कुठेतरी दाबेदार आणून ठेवलेत. कुठेतरी एक चांगला फटका खेळलाय बॉबी. स्कोर झाला 18. किरण सारख्या क्षेत्ररक्षकाला देखील चकवलाय. नेक्स्ट बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाला चकवलं होतं आता मात्र फलंदाज बाद होईल. कुठेतरी एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, ज्या फलंदाजाने आलेल्या चौकाराने खातं खोललं, मात्र नेक्स्ट चेंडूवरती बीट झाला. मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्रायकरच्या यांच्या फलंदाजाच्या माध्यमातून आणि फलस्वरूप फलंदाज धावबाद झालाय. दुसऱ्या विकेटचं पतन झालं. नितेश, कुठेतरी दुसरी विकेट गेली आहे. कदाचित यष्टीचीच झाली असते, पण बॉल हातातनं निसटला आणि नॉन स्ट्रायकरकडे तिकडून इकडे फेक झाली आणि त्या फेकाफेकीमध्ये आपण जर का पाहिलं तर फलंदाजाला मात्र विकेट गमवावी लागली आहे. सचिन आलेत फलंदाज, सचिन बाद झाले मगाशी आपण पाहिलं. शेवटचा बॉल असणार आहे, बरोबर. दुसरं षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवर साहिल आहेत. हाही बॉल चांगला ग्रीप केलाय यशनं, परंतु इथे हा व्हाईट बॉल डिक्लेअर केलाय. साहिल शेवटचा बॉल, धावफलक कुठपर्यंत पोहोचेल. पुढे गेले, स्टेप आउट झाले, बॉल भोवऱ्यासारखा फिरलाय. मुकेशचं डेडिकेशन होतं, परंतु त्याच्या हातात बॉल निसटलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सगळे चक्र फिरतात. जस्ट वेट फॉर युअर टर्न. आपण म्हणतो ना की वेल आणि परिस्थिती या दोन गोष्टी या बदलणाऱ्या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये, आणि जिथे आपण पाहतो की वेल जाऊ दिले आणि धावसंख्या 4 पुढे जात असताना 23 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. 23 रन्स एक सन्मानजनक स्कोर असतो, ज्याला आपण म्हणतो की फायटिंग टोटल. या फायटिंग टोटलमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय करता येईल, तर फायटिंग टोटलमध्ये तुमच्या गोलंदाजांना तुम्हाला मार्जिन देता येईल. म्हणजे ते मार्जिन जे आहे ना, त्या मार्जिननंच तुम्हाला कदाचित जय आणि पराजयाचं अंतर कापता येईल. आपण म्हणतो ना की धावांची धाव आहे. शेवटच्या षटकामध्ये यश मोरेनं कदाचित यशला सांगितलंय की तू फक्त 6 धावांचं षटक फेकायचंय, एकही चौकार द्यायचा नाहीये, एक्स्ट्रा धावा तुला द्यायची नाहीयेत, फिल्डिंग आम्ही करणार आहोत, परंतु तुला हे षटक मात्र चांगलं क्वालिटी बॉलिंग करायची आहे. यश मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ज्याला मिळालं तो आलाय बॉलिंग ट्रॅकवर. फर्स्ट बॉल पहिल्याच बॉलवरती मात्र चेंडू फिरवलाय. चेंडू फिरवत असताना कुठेतरी गरकन फलंदाजाला देखील फिरवलाय. इट्स अ विकेट ऑन फर्स्ट बॉल. यश भिसे
तो सांगतोय की एकटा लढेल मी युद्ध, माझे कोणाच्या मदतीची वाट पाहणार नाही, सामोरे जाईन मी वादळांना, संकटात पडून मी जाणार नाहीये, आणि तुम्ही किती ओढा पाय माझे, परंतु मी गरुड झेप मात्र नक्की घेणार, ती घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच सांगतोय ठणकावून यश भिसे. चला नेक्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर यश आता मात्र आत्मविश्वास उंचावलाय आणि या स्पर्धेमध्ये खास करून त्याचा खेळ आपण बघितला, मागच्या सामन्यातली गोलंदाजी बघितली, सुरुवात देखील तशीच झाली आहे. आणि हा चेंडू आता मात्र फ्लाईंग श्रीकांतकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय, कलेक्ट केला यशने, मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली गेली आहे. कुठेतरी दर्जेदार खेळ बघायला मिळतोय, क्रिकेटचा मात्र एक चांगला अनुभव बघायला मिळतोय. ॲज बिंग क्रिकेट लेव्हल आपल्याला हवंय काय, नेल बॅटिंग फिनिश, लास्ट बॉल फिनिश आणि एक उत्तम दर्जाचं क्रिकेट, आणि तसंच उत्तम दर्जाचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपणास सर्वांना बघायला मिळतंय. कुठेतरी दर्जेदार खेळ चालू आहे. वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग ट्रॅक यश भिसे. बघूया कशा प्रकारचा चेंडू फेकला जाईल. अजूनही 4 चेंडू शेष शिल्लक बाकी. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू क्रॅकिंग क्रॅकिंग, फक्त सिंगल मिळेल. कुठंतरी पंच केला होता आणि पंच करत असताना फक्त एकच धाव मिळेल. हाताला लागून जर का कदाचित गेला असता तर कदाचित 4ही मिळाले असते, बरोबर ना. निश्चित हीच तर अंडरमची मजा आहे नितेश. नाही, या खेळामुळे, या फॉर्मॅटमुळे तुमच्याकडे असलेलं स्क्वेअर कटचे फटके, तुमच्याकडे असलेले स्क्वेअर ड्राईव्हचे फटके आणि तुमच्याकडे असलेले रॉकेट स्ट्रोक, ज्याला आपण म्हणतो ना की ग्राउंड स्ट्रोक्स, हे डेव्हलप होत असतात. चेंडूवरची नजर, हँड हेडचं कॉर्डिनेशन, तुमचं पदल आली तर फुटवर्क ज्याला आपण म्हणतो, हे सर्व काही गोष्टी डेव्हलप होण्यासाठी सहाय्य करतात. तो हा फॉर्मॅट आहे. नेक्स्ट बॉल इन ॲक्शन वन्स अगेन द सरसेनापती ऑफ द टीम यश भिसे ऑन बॉलिंग ट्रॅक. आणि हा चेंडू पुढे सरसावून येण्याचा प्रयत्न, खेळण्याचा प्रयत्न. कुठेतरी यशकडे असलेला क्लास, यशकडे असलेला दर्जा, यशकडे असलेला मॅचचं टेम्परमेंट, अनुभव त्याने कुठेतरी पणाला लावला आणि गती परिवर्तन केलं. त्याने बघितलं फलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि गती कमी केली, लेन देखील ऍडजस्ट केली आणि फक्त एकच धाव मिळाली आहे. दमदार, शानदार, यादगार ये परफॉर्मेंस. फिलहाल अंतिम के कुछ गेंदों का खेल शेष. यश भिसे, इसी बीच एक और गेंद, वाइट गेंद, एक और रन जोड़ते हुए स्कोर बोर्ड. टोटल स्कोर वी कैन सी यस 27. 27 धावांवरती स्कोर पोहोचलाय. कुठे एक पंचांचं कौतुक असेल. निलेश म्हात्रे एक अनुभवी पंच आहेत आणि त्यांच्याकडचा अनुभव मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवतोय. अजून एक खराब चेंडू फेकला गेलाय. कुठेतरी आता मात्र थोडीशी चिंताजनक स्थिती असेल, कारण यशकडे अनुभव प्रचंड आहे, मात्र कुठेतरी आता मात्र त्याच्या माध्यमातून चुकी झाली आहे. 2 चेंडू अवांतर फेकले गेलेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वरती. कुठेतरी या फायनलच्या मॅचमध्ये आता मात्र चेसिंगचा प्रेशर निश्चित असणार आहे, म्हणून त्या धावा कमीत कमी रोखण्याचा मानस असेल. धावसंख्या 28 झाले. 28. 2 चेंडू शेष आहेत. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. आणि हा चेंडू टॅप केला. टॅप करत असताना क्षेत्ररक्षण झाले हेमंतच्या माध्यमातून. एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 29 वरती. कुठेतरी 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी असेल. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. बघूया टार्गेट काय सेट केलं जाईल, कशा कुठपर्यंत टार्गेटला नेऊन ठेवले. 4 आल्या तर 33 वरती पोहोचेल, 1 आली तर 30, किंवा एखादा विकेट आली तर 30 वरतीच आपल्याला टार्गेट बघायला मिळेल. बघूया लास्ट बॉल. और ये मैच पहले इनिंग का खेल सम्मानजनक स्कोर की तरफ बढ़ता हुआ. इसी बीच एक और अफलातून, जबरदस्त, अद्भुत, परंतु धावा किती मिळणार आहेत. नो बॉल प्लस नो बॉल प्लस 2 टोटल स्कोर. सो अंपायर नो बॉल, बॅटिंग धावून काढलेली 1 आणि ओव्हर 3 ची 1, टोटल स्कोर 3, 32. लास्ट बॉल. पुन्हा एकदा प्रयत्न, पुन्हा एकदा परिश्रम, पुन्हा एकदा एफर्ट्स.
कारण मागचा चेंडू खराब फेकला गेलाय. चल आपण रिव्ह्यू घेतला मिड लाईनचा. एसटी चित आहे पंच, एसटी चित आहे ना. बॉल चला. काउंट असेल, जर का नो बॉल असेल तर फक्त धाव ऍड होईल, नसेल तर बॉल डॉट. चला बघूया, एका धावेसाठी हा मात्र निर्णय असेल. चला लगेच या ओपनिंग पेअर यश आणि युग, टीम सेक्टर 48. नो बॉल आहे, त्यामुळे एक धाव फक्त ऍड होईल. बॉल तर काउंटच असणार आहे, त्यामुळे धावसंख्या झाली 33, काढायचे 34. अमरदादा, या स्पर्धेबद्दल खरं तर चर्चा करत असताना आपण नक्कीच 2 रात्रीमध्ये आणि तयारीचा जर का आपण उल्लेख करायचा झाला तर अगदी स्पर्धा एका वीकच्या अंतरावर असताना मात्र आयोजकांची जी काय मेहनत किंबहुना आयोजकांचा जो काय प्रयत्न आपण पाहत आहे, त्या प्रयत्नांना खरं तर आज आपण यशाचा मुकुट चढवताना आपण पाहत आहे. आणि या स्पर्धेचे खरं तर मुख्य आयोजक एका बाजूला कुमार सनत सालवी, युवा सेना चिटणीस बेलापूर विधानसभा, आणि एका बाजूला आपण ओमकार थोरात, उपविभाग अधिकारी नेरूल विभाग नवी मुंबई, शिवसेना युवा सेनेचे हे 2 शिल्लेदार आपण ज्यांना पाहताय. आपण शिवसेनेच्या खरं तर युवा सेना या संघ प्रमुख पदी माननीय आदित्य उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नेरूळ नवी मुंबईचे 2 युवा तरुण, तडफदार, धाडसी आणि शिवसेनेची ही धगधगती विचारांची मशाळ हाती घेऊन आज क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देऊन त्यांचं नेतृत्व, त्यांचं आयोजन, त्यांचं नियोजन, त्यांचं व्यवस्थापन आपल्याला पाहायला मिळालं. स्पर्धेच्या अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण आहोत आणि एक यशस्वी स्पर्धा आपण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतीये. युवा चषक 2026 उत्सव, जिद्द, एकता, मैत्री यांचा धुणिक संगम म्हणजे मैत्री चषक. पुन्हा एकदा दर्जा, दिमाग, आधुनिकता यांचा संगम म्हणजे मैत्री चषक. युवकांचं आयोजन, युवकांचं नियोजन, युवकांचं व्यवस्थापन म्हणजे युवा चषक. युवकांची ताकद, त्यांची ऊर्जा आणि खरं तर त्यांचा उत्साह आणि सोबतीनं नाविन्यपूर्ण कलाविष्कार म्हणजे युवा चषक. अर्थातच युवकांसोबत अनेक ज्येष्ठ नेते सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले आणि ज्येष्ठ अनुभवी असे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचा सुंदर सजग असा संगम म्हणजेच यंदाचं 2026 युवा चषक 2026चं आयोजन. हा बॉल पुन्हा एकदा निबेन अनोख्या शैलीमध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न, यश. पुन्हा एकदा बॉल डॉट आलाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती एकंदरीतच फक्त 1. पहिला बॉल वाईड, त्यानंतर डॉट. यश मोरे बॉलिंग ट्रॅकवर अक्षय है. बॉल बॅक ड्राईव्ह, डॉट बॉल, बिंदी गेन. अक्षय चांगली बॉलिंग, गुड कमबॅक, क्वालिटी बॉलिंग. वन मोर टाइम आणि हा चौकार. किती चौकार की वनडी? वनडी. सिंगल. पहिल्यांदा असं आयोजन बघतोय. असं आयोजन आहे की जिथे स्प्राईटची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. क्या बात आहे. आणि विकेट डाऊन. नाही जर कुठेतरी आता मात्र निराशेचं वातावरण बघायला मिळतंय. कुठेतरी एका चांगल्या फलंदाजी विकेट गेली आहे.
कुठेतरी आता मात्र प्रेशर कुठं स्कोअरचं प्रेशर बघायला मिळतं नितेश. नाही, क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे आणि इथे डॉट बॉलचं प्रेशर जाणवलं. कदाचित मला असं वाटतं की यश मोरेकडनं थोडी घाई झाली. स्टेप आउट करून तो चांगला खेळ करतो, परंतु जागेवरनं स्लॉक स्वीप जमले नाहीत, त्यामुळे कदाचित तो दबाव वाढला आणि जिथे आपण पाहतोय की आता हेमंत या फलंदाजावर मात्र नक्कीच जबाबदारीचं थोडं ओझं आलंय आणि ही जबाबदारी घेऊन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. अक्षयचं आपण कौतुक करूया, कारण अक्षयनं सुरुवात वाईट नाही केली, त्यानंतर काही बॉल डॉट गेले, त्यानंतर एक विकेट आली आणि आता धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फक्त 3. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. या शेवटच्या बॉलवर जर का 4 आल्या तर मैदानामध्ये थोडंसं मोमेंटम कॅरी होईल ते सेक्टर 48 या टीमकडे, परंतु कलंबोली टीम मात्र त्यांचंही दमदार मी म्हणेन प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ फायनलमध्ये खेळ करतोय काल त्यांचा खेळ मात्र अप्रतिम राहिलाय. ड्राईव्ह चांगली आहे आणि परफेक्ट शॉट. तांत्रिक कौशल्यासह विराट कोहलीची आठवण करून देणारा टेनिस बॉल क्रिकेट पटलावरील परफेक्ट फटका. गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्युशन, हँड हेडचं कॉर्डिनेशन, स्टेप अप स्टेप आउट करून फटका सजवला. 4 मिळाला. टोटल स्कोर 7-7. चला, नितेशने उल्लेख केला विराट कोहलीचा आणि युगच्या जर्सीचा नंबर देखील 18 आहे. कुठेतरी 18 नंबरच्या जर्सीमध्ये बघायला मिळतोय. धावसंख्या 7. 7 runs onto the scoreboard. हेमंत वाकसे on strike. सौरभ on bowling track. डावखुरा त्याचा गोलंदाज आणि हा चेंडू वेगावरती स्वार ओढायला चेंडू डिलिव्हर केलाय, मात्र वेगा प्रचंड असताना कुठेतरी वेगावरती नियंत्रण नाहीये. आउटसाइड द लेग चेंडू डिलिव्हर केला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 वरती. 34चं टार्गेट सेट केलाय आणि 34 धावांचा पाठलाग करत असताना 8 झाल्यात. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. आणि हा चेंडू आता मात्र कव्हर्स मध्ये ट्रॅव्हल होताना बघायला मिळाला, मात्र बॅकअप चांगला आहे. कुठेतरी स्वतः कर्णधार बॅकअप करत असताना बघायला मिळाला. त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फक्त आणि फक्त एकच धाव मिळतीये. थँक्यू सो मच. कुठेतरी श्वान मात्र त्याची जागा घेण्यासाठी आला. आपण त्याची जागा बळकावली आज. आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला. काय क्षेत्ररक्षण झालाय, काय क्षेत्ररक्षण झालं. वॉल ऑफ फिल्डिंग. कुठेतरी मॅचला कलाटणी देणारे क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. फुल एफर्ट्स बघायला मिळत आहेत. चेंडू अडवला, बॅकफ्लिक केली आणि गोलंदाजाने बाकीचं काम पूर्ण केलं. एष्ट्या उधळून ठेवल्या आणि धावाच्या रूपाने मात्र फलंदाज बाद झाला नितेश. आणि नक्कीच जबरदस्त फ्लॅटून फिल्डिंग ॲथलेटिसिझम आपण पाहिलं, जिथे प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून खरं तर चेंडूंची फेकाफेक आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला बाउंड्री रायडरनं बॉल आतमध्ये ढकलला, क्विक रिफ्लेक्सनं गोलंदाजानं बॉल पुन्हा एकदा पकडला आणि बेल्स डिसलॉज केले. आपण पाहतो ना की खरं तर 2 क्षेत्ररक्षकांमध्ये 2 खेळाडूंमध्ये असलेलं एक जबरदस्त कॉलिंग, कम्युनिकेशन आणि एकमेकांमध्ये असलेलं खरं तर मी म्हणेन तालमेल आपल्याला पाहायला मिळाला. फलित आहे ती विकेट. नेक्स्ट बॉल आणि आता मात्र वाईट बॉल डिलिव्हर केला. पण एसटी रक्षकाचं देखील आपण कौतुक करूया. त्याचा चपलाने तो चेंडू कलेक्ट करतोय. कुठेतरी बिहाइंड द विकेट जर मिस होतोय तर आणखी एक सिंगल ऍड झाली असती, पण फलस्वरूप फक्त एकच धाव मिळतीये. कुठेतरी 1ने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. कुठेतरी या षटकात धावा येणं गरजेचं असेल सेक्टर 48च्या दृष्टिकोनातून. आणि आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि फक्त एकच धाव मिळते लेग बॅचच्या स्वरूपाने. 1ने मात्र स्कोर पुढे गेला. स्कोर झाला 11 वरती. अजूनही 23 धावांची गरज. स्टील 23 रन्स निडेड. 23 धावा. 9 चेंडू आणि 23 धावा. 9ला 23ची गरज. 3 महत्वपूर्ण चेंडू ह्या षटकातील. बघूया. 9 चेंडू 23. स्टील रिचेबल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. काय एसटी रक्षण करतोय. कलेक्शन जबरदस्त आहे. अप्रतिम कलेक्शन आहे. कुठेतरी
एकही चेंडू अजूनपर्यंत यष्टीरक्षकाच्या माध्यमातून मिस झालेला नाहीये. एकने मात्र स्कोर पुढे गेलाय. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 12 झाल्यात. पहिल्या 9 मध्ये 12 आल्यात नितेश. आता उर्वरित 9 मध्ये 22 काढायचे. आणि हा चेंडू आता मात्र सिंगल बघायला मिळतीये. कुठेतरी या चेंडूवरती गती परिवर्तन बघितलं. गती परिवर्तन करत असताना फलंदाजाला देखील बीट केलं आणि ती दमचाक आपण फलंदाजाची देखील बघितली. फलंदाजाला मात्र कुठेतरी टाइम करण्यात असताना त्याची दमचाक आपण बघितली. एकच धाव मिळतीये फलस्वरूपात. आता मात्र एका धावेने स्कोर पुढे गेला 13 वरती. आता मात्र उर्वरित चेंडू शेष असतील 8 मध्ये काढायचे असतील 21. स्टील 21 रन्स निडेड विथ इन 8 डिलिव्हरीज. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईक एटला यश बीसे आणि हा चेंडू आता मात्र चौकार बघायला मिळतोय. एक महत्वपूर्ण चौकार म्हणेन. कुठेतरी मॅचला संजीवनी देणारा चौकार. चेस इज स्टील ऑन म्हणणारा हा चौकार आपण अनुभवला हेमंत वागसेच्या बॅटमधून. खरं तर एक मोठा प्रश्न आहे की रात्रीचे 2:44 झाले आणि कुठून येते इतकी एनर्जी. खरं तर इतका स्टॅमिना आहे, पेशन्स, कदाचित यालाच म्हणतात स्पिरिट ऑफ द स्पोर्ट क्रिकेट. चौकार तर आला आहे, मॅचमध्ये पुनरागमन सुद्धा केलं आहे आणि आता इक्वेशन सोपंही झालंय. 7 चेंडू आणि 17 धावा टोटल झालेल्या आहेत त्या 17. हव्यात त्या अजूनही 17. आता इथे चूक झाली. मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट झालं. आता 6 चेंडूमध्ये 13 धावा काढायच्या. तर आम्ही हार मानणार नाहीये आणि खरं तर आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. शेवटपर्यंत आम्ही झुंज देऊ, फाईट करू हेच ठणकावून सांगत असताना 6 गेंदे जीतने के लिए फिलहाल 13 रनों की जरूरत. निश्चितच चांगला दर्जेदार आपण 2 फटके बघितले हेमंतच्या माध्यमातून. कुठेतरी प्रेशर आणि दडपणाला झुगारून खेळ केला जातोय आणि दडपणाला झुगारून खेळ केवळ ही खेळाची गरज नसून ते एका विजेत्याची मित्रांनो ओळख असते आणि तसाच काही खेळ आता मात्र आपण हेमंतच्या माध्यमातून शेवटच्या 2 चेंडूंवरती बघितला. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण बघतो द सरसेरा द टीम मिस्टर यश बिसे याच्या समोर एक दर्जेदार गोलंदाज. पहिला चेंडू आणि हा वळवला फिरवलाय आणि फक्त एकच धाव मिळतीये. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे म्हणजे उर्वरित 5 चेंडू मध्ये 12, 5 मध्ये 3 चौकार कंपल्सरी आहेत. टिंग टॉंग चला ट्रेन आली आहे. 5 चेंडू आणि 12 असं इक्वेशन आहे. मॅचमध्ये अजूनही समसमान संधी असणार आहे. अक्षय काले आमचे मैत्री चषकाचे दमदार आयोजक मॅचला एन्जॉय करत आहेत. हा बॉल वाईड आहे. खरं तर कोणता चेंडू सोडायचा आणि कोणता चेंडू मारायचा हे समजलं की खेळपट्टीवर दीर्घकाल फलंदाजी करता येते. मेरिटनुसार खेळ कसा करावा, गॅप शॉट सिलेक्शन, फिल्डिंगच्या रचनेनुसार बॅटिंग केली की मग पार्टनरशिप चांगली बनते. आता शेवटच्या टप्प्यामध्ये जिंकायचं म्हटलं की मग अगदी आपण पाहिलं तर तग धरून कॅप्टनला उभं राहावं लागेल. दिस इज प्लेड ऑन. आता मात्र फलंदाजाच्या माध्यमातून चुकी झाली. कुठेतरी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा जो मानस होता त्या मात्र कुठेतरी गोलंदाजाने हेरलं आणि ट्रॅजेक्टरीमध्ये चेंजेस केल्या आणि फलंदाजाला चकवलं आणि घडलं काय, प्लेड ऑन झाला, फलंदाज झालाय बाद. कुठेतरी मॅचमध्ये शिरकाव केला, आणखी एक पाऊल पुढे टाकलाय. कुठेतरी ह्या करंडकावरती नाव कोरण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत असताना बघायला मिळतो आपल्याला कलंबोली टीम. का बघूया आता रोहन आलाय. रोहनकडे देखील क्लास प्रचंड आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, टॅलेंट आहे, पण प्रश्नचिन्ह असं असेल की ह्या क्षणाला या क्रुशियल मोमेंटमध्ये त्याच्या माध्यमातून खेळ साकारला जाईल का आणि या प्रेशरला तो झुगारून कसा खेळ साकारेल ह्याच्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं असेल. कारण 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. वाव ब्रिलियंट बॅटिंग दिस इज. आल्या मात्र आपले इरादे स्पष्ट गेल्यात. घुटना टेकला, लेंथ आणि लाईन कव्हर केली आणि व्हेकॅन्ट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला आणि चौकार लगावलाय. त्या चौकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27. आता उर्वरित चेंडू शेष असतील 3 ला 7. सर आपल्यासाठी एक माहिती असेल, प्रत्येक सामना या स्पर्धेमध्ये दर्जेदार झालाय. कालच्या रात्रीमध्ये देखील दर्जेदार खेळ अनुभवला. आजच्या रात्रीमध्ये देखील प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि ही लढत देखील शेवटच्या चेंडूपर्यंत जातीये हेच चित्र दिसतंय. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. काय सामना होतोय. रात्रीचे 3 वाजत आल्यात पण प्रेक्षक वर्ग जागा ठेवणारा हा सामना बघायला मिळतोय. कुठे जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून टीव्हीच्या सेटवर बघत असतील, स्मार्टफोनवरती देखील हा सामना अनुभवत असतील, ह्याचा आनंद घेत असतील, त्यांचं देखील आपण सरशी स्वागत करूया कारण रात्रीचे 3 वाजत आलेत. अरे हा वाईट बॉल
चेस इज स्टील ऑन. 3 चेंडू शेष शिल्लक बाकी आणि धावा काढायच्या आहेत 6. मॅच इज स्टील ऑन. व्हॉट अ मॅच. आणि हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. ह्या क्षणाला मात्र टाइम करता आला नाहीये, पण एक धाव मात्र महत्वपूर्ण एक धाव जोडली जाते. कुठेतरी एक धाव आली आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. हेमंत वाकसे ऑन स्ट्राईक. यस निदेश. अमरदादा शॉटचं सिलेक्शन फार छान होतं, कारण त्याचं असं आहे की बॉल जरी मिस झाला तरी सुद्धा अंगाचा वेध घेईल आणि कदाचित एक धाव काढता येईल. आणि ही संसद विवेक बुद्धी, ज्याला आपण म्हणतो ना की प्रेझेन्स ऑफ माइंड. क्रिकेट हा फक्त ताकदीने नाही तर हा बुद्धी चातुर्यानं खेळला जाणार क्रिकेटचा खेळ आहे. बॉल जर का डॉट गेला, अंगाचा वेध घेतला, एक धाव सहज निघेल. आणि अंडरम क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण पाहिलं. आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ बेसिक्स. आता काढायचे 2ला 5, किमान 1 धाव आणि त्यानंतर 1 चेंडू 4 धाव. आणि फायनलचा सामना असाच असायला हवा. मैच रंगतदार अवस्थेमध्ये. 2 गेंदे जीतने के लिए 5 रनों की जरूरत. पहिलं टायटल युवा चषकाचं कोणत्या टीमकडे जाणार? निश्चितच आता मात्र लास्ट बॉल वरती मॅच येऊन टिपल्या. या चेंडूवरती आले सिंगल. लास्ट बॉल 4 रन्स रिक्वायर्ड. कित्येक जण आता मात्र आपला या मॅच वरती लक्ष अजून केंद्रित केलं असेल. जो प्रेक्षक जागा आहे युट्यूबच्या माध्यमातून जोडला गेला तो प्रेक्षक देखील आता मात्र झोपणार नाहीये. आणि दोन्ही संघाच्या खेमामध्ये हलचल असेल. दोन्ही संघाचे पाठीराखे मात्र आता उठून उभे राहिले असतील. झोपताना मात्र कुठेतरी वरती उशी घेऊन आता मात्र डोकं वर केलं असेल आणि हा मॅच बघत असेल. 1 चेंडू आणि 4 धावेची गरज. हा मॅच सामना जर का आवडला असेल तर जोरदार टाळ्या पाहिजे. रात्रीचे 3 वाजले. युवा चषकाचा थरार. एक बॉल 4 पाहिजेत. हजारो क्षणांनी सजलेला प्रवास, प्रेक्षकांचं खेळाप्रती असलेलं प्रेम, आयोजकांची मेहनत आणि आज या सर्वांनी मिळून या खेळाला महोत्सव बनवलाय. 1 चेंडूने कंपल्सरी चौकाराची गरज. सेक्टर 48 सीवूड की टीम कलंबोली. अरे आलाय चौकार. वाव, व्हाट अ मॅच, व्हाट अ बॅटिंग, Wow. व्हाट अ शॉट. दॅट इज जबरदस्त. एक्सलंट. अविश्वास